श्री गणेशाय नमः। वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्तवरदा हरिसी आरती मंगलमूर्ती गजानना जय जयाजी आदिनाथा माया चक्र चालकानंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तू तरी मागिले अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पाऊनी जन्म उपरी सेवनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोकराशी भविष्योत्तर पुराणासी निरोपितो श्री श्रोतिया ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जल तरंगता संगीत काव्य करावे अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथाचार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासे टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्व आणि विश्वंभर दोन भावची ऐसा नुरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीव जंतू चराचर तो ऐक्यमेळी सकळ विस्तार मीच ऐसे भाविले कर्मा कर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याची कोणीही बीजांकुराशी वासना देऊनी योग फासी कामने ते नुरवितो ऐशा एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन एवच सकळ ब्रह्मज्ञान उपदेशले गुरुनाथे मग पूर्णपणाचे पात्र होऊनी वसुधे कल्प व्यक्त भुवनी सर्व आत्मरूप माननी तत्स्वरूपी प्रकटेल या उपरी वात पित्त कफहारक रसायन विद्या सकळिक किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली कवित्व रसाळ नवरस गणादी निरोपी दीर्घरस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्ताव्यक्त सांगितले या उपरी वेदाध्ययन सुक्त रुचेत केला प्रवीण दीर्घरस्वे छंदे निपुण स्वरित छंदी अवये गुणपै केला ऋक अथर्वण यजुर्वेद सामवेदादि सांगुनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्ये मीमांसा साही शास्त्रे निवेदिली यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शस्त्री केला प्रवीण की सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची ऐकिजे वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्मास्त्रादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले विरक्त्रास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन कार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयांचा वरद पाणी निश्चित गौरक्षमोळी मिरवला ती दैवते कोण कोण 52 वीर सती जाण नरक कालिका महम्मदा उत्तम महिषासुराराधिला झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर भद्रपती मूर्तिमंत सीतापती वर्दमोळी स्पर्शितसे परमजादरी आलिंगुन श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्ती ध्वज मिरविजे यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्त्र किरण गोरक्षाते अंकी घेऊन वरदमौळी स्पर्शितसे यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग बाळ भैरवादी पातले वीर भैरवादी गण भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला तेने घेऊन अंकावरते मुख कुरवाळले वरद हस्ते खेळता बावर धावनी येती तेही देती आशीर्वचन मुंडाच्या मुंडा शंखिनी डंखिनी कुंडरंडा भालंडा यक्षिणी चंडावंडिका प्रत्यक्ष येऊनी वरगोरक्षा देती त्या
यावरी प्रगटुनी जलदैवत तेव्हा त्या तेवर ओपित कुमारी धनदा नंदा विख्यात देखता त्या गोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळा ते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होवनी वर ओपिती वरमादी आणि मा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रतिमा प्राची वशित्वा सातवी देवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्रकार उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो 52 वीरांसहित श्रीराम सूर्य जाहला प्राप्त सर्वत्र ओपुनी मौळी हस्त विद्या करी ओपिती असो वर देऊनी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती महिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागी वैसवी तपी होता अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखीत मिरवेल जैसे खड्ग शिकले होता मग भय काय ते शत्रू जिंकिता देवी तपोबळाराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल नैसे वदुनी सकळ देव पाहते झाले आपुलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरादी पै गेले यावरी इंद्र वरुण अश्विनी गणगंधर्वादी पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना या उपरी कोणे के दिवशी गोरक्ष घोकिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातडी हाती कवळोनी कर्दम गोळा मुले खेळती आपुल्या मेळा तो गोरक्षा पासी येऊनी आगळा बोल बोलती सकळीक म्हणती गोरक्षा ऐक वचन आम्ही आणिला बहुत कर्दम तरी शकट करुनी दे उत्तम आम्हा लागी खेळावया येरू म्हणे शकटम जसी करू येत नाही निश्चयेसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करू नका घ्याना ऐसे ऐकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून आपुलाले करे करून शकट रचिती चिखलाचा कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट केला यथास्थित वरी उदेले कल्पनेत शकटा सारथी असावा म्हणून कर्दम घेऊन गोळा मुले रचिती कर्दम पुतळा परी तो साधेना मुला सकळा मग गोरक्षा ते विनविती म्हणती गोरक्षा आम्हा प्रती साह्य करी शकट सारथी आम्हा साधेना कर्दमनीती तरी तू करून देई का अगा तू सगळ मुलांचे गणी वयोवृद्ध असजी प्राज्ञी तरी आम्हासी सारथी करुणी सत्वर देई खेळावया ऐसे ऐकता मुलांचे वचन म्हणे कर्दम आणून द्या देतो करून परी ही वासना भविष्य कारण गोरक्षा ते उदेली जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैसी बुद्धी येत घडून जेवी बीज पेरिल्या समान तोची तरु हे लावे पहा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव वसला आढळपदासी तैसेची वासना आलेशी शिरोदधी उपमन्या की गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुचला अर्थ अकिंचन तो वायुसुत ध्वजस्तंभी मिरवला की सीता सतीच्या उद्देशी लंकेशी राहिली येऊनी विवशी तिने भक्षुनी दशाननासी राक्षस कुळ भक्षिले पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेशे चिरंजीव होऊनी लंकाधीश भोगभोगी विभीषण तस्मात बोलावयाचे हेची कारण बुद्धी संचरे पूर्वकर्माप्रमाण पुढे उदयाते करभंजन येणार होते महाराज नवनारायण करभंजन परम उदय पावणार गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम चित्त धरे ते उदेला मग हाती घेऊन कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परिरसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णुवीर्य उपचार पिशयू मांडणी जल्पत स्मर एवं विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणी होता कर्दम गोळा महाभागी भाग सकळा
व्यक्त असे तत्वांचा तेणे करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संधीत प्रेरक झाला जीवित्वा अस्थिमांस त्वचे सहित अकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आननात अकस्मात उदेला उदय होता करी रुदन ते पाहिले सकळ बाळांनी म्हणती भूत आणले गोरक्षांनी पळा पळा येथून या ऐसे बोलता एकमेकात सकळ होऊन भयभीत सांडून खेळ सकळ अर्थ पळून गेले वातगती हृदय दाटून भयंकांपरा मुले कापती थरथरा आरडत बरडत मच्छिंद्र आधारा पळून या पै गेली ऐशा परी मुले भयग्रस्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ मग पाचारुनी सकळ मुला ते आश्वासुनी पुसत असे म्हणे बाळा होय थरथराट कारे कापता सांगा वाट गेली मुळाहुनी सकळ बोभाट मच्छिंद्रा ते निवेदिला म्हणे कर्दमाचा शकट सारथी करवीत होतो गोरक्षा हाती ते बालतत्वपणी भूतमती कर्दम लिवपून संचरली ते भूत अद्यापी आहे लहान परीक्षणैक होईल स्थूळवटपण आम्हा लागी करील भक्षण म्हणून या पळालो परी आम्ही आलो येथे पळून मागुनी गोरक्षनाथ येत होता धावून त्यासी भक्षिले असेल भूताने यात संशय नसेची मच्छिंद्रायसी ऐकुनी वार्ता साशंकित झाला चित्ता चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोहे अवचट भूत कैसे व्यापिले ते पाहूनी बाळ भ्याले तरी आता जाऊनी बहिले गोचर करावे निज दृष्टी मग आश्वासुनी सकळ मुला निकट बैसवनी पुसे त्याला कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांगा गेरी म्हणती बाबा ऐक भूत तेव्हा होते बाळक आता थोर फाडून हाक भक्षीला आम्हा वाटत असे मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे सर्वथा चला जाऊ भूतासी आता शिक्षा करू आगळी मुले म्हणती मच्छिंद्रनाथ तुम्ही जाऊ नका तेथ बालार्क किरण आहे भूत तुम्हा भक्षील तेची घडी मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचा ठिकाण मग ती बाळे अवश्य म्हणून दुरुनी ठाव दाविती या परी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊनी भयग्रस्त मुलाचे मंडळ सांडून एकांती लपून या बैसला भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊन तेव्हाची गेला होता पळून भूत भय करून या ठाव लक्षुनी परम एकांत बैसला होता शुचिष्मंत परी हृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या येरांकडे मच्छिंद्रा ते ठाव दाविती मुले समस्त परी दूरची असदी यत्किंचित सन्निधन येत भयानी जैसा राजभयाचा तरणी लखलखीत मिरवत असता अवनी मग दुष्कृत चोर जार जारणी दर्शनार्थ ते न येती की राम नाम बोधोत्तर असता भूत नये समोर की पियुषी विषदृष्टी व्यवहार कदा काळे चालेना तन्याये मुले भिवून दुरुनी दाविती मच्छिंद्रा ठिकाण म्हणती याची ग्रामातून भूत प्रकट जाहले मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सघट जात तो बाळटा हा आरडत महिलागी उकिरडा बालार्क किरणी तेजल काकत मुखी टहा टहा वदत ते पाहुनी मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला हृदय धरुनी लबड सबडी बाळ उचलून घेतला आवडी मग लगबगी गावा बाहेर अतितातडी बाळासह पावला ते सकळ मुले पाहुनी पळती झाली प्राण घेऊनी म्हणे नाथांनी भूत धरुनी आणले आता बरे नसे आता त्या भूतासी देईल सोडून मग ते आपल्या पाठीसी लागून एक एकासी भक्षील धरून ऐसे म्हणून पळताती पळता पडती उठून जाती भय करुणी सांदीत दडती हृदय धडधडा अर्थार्थ चित्ती लपूनिया बैसला एरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मच्छिंद्र नंदन सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारी परी ज्या सदनी जायजती ते सदनीची मुले आरडून उठती आई आई बया बया म्हणती आणि कपळती पुढारा परी सदनी सदनीचे जन नाथा पुसती हाटकून भय काय दाविले मुलांकारण
म्हणून आरडूनी पळताती कोणाचे मूल घेऊनी फिरता तुम्ही सदनी सदनी येरी म्हणे गोरक्षनैनी पाहेन तेव्हा सांगेन ऐसे बोलून पुढे जात तो पातला गोरक्ष होता जेथ उभा राहून अंगणात गोरक्षा ते पाचारी ऐकुनी श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनातुनी परी येताची बाळ पाहिला नैनी पुन्हा अर्डुनी पळू येतो हा विपर्यास पाहुनी नैनी मच्छिंद्र विचारी आपुले म्हणी गोरक्ष व्यापला भय करुणी बाळ येथे ठेवावे मग स्वश्रीचे काढुनी वसन त्यावरी निजविले बाळरत्न मग त्या सदनी संचरून गोरक्षापासी पातला जाता कवळूनी धरिले हृदयी म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाही मनुष्य देही करभंजन उदेला परितयाची उदय राहटी सांग जाहली निर्भय पोटी घेरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा हाती घेऊन कर्दम गोळा पूर्णपणे रचिला पुतळा परी नेणो कैशी झाली कळा भूत त्यात संचरले लोपोनी सकळ कर्दमनीती दिसू आली मानवाकृती तेने भय व्यापुनी चित्ती पळालो मी मुलांसह यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र हो किता क्षणी हरित होतासी काय तू येरी म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथ पायांची खेळता वाणी मंत्रांची सांडिली नाही महाराजा कर्दम पुतळा करिता हाती परी मंत्र सांडिला नाही मुक्ती चुकलो नाही शिक्षे हाती ओपू नका गुरुनाथा ऐसी ऐकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला आपले मनी म्हणे बाबरी केली करणी मुठा आता वेगेसी मुख कवळवणी चुंबन घेत हास्य मानूनी कुरवाळीत म्हणे होई आता स्वस्थ चाल वेगी पाडसा येरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता ते मज खाईल प्रांजळ आता बाहेर नेऊ नकाजी मच्छिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नसे रे भूत तुवा घोकोनी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला जैसा गौर उकिरडा स्थान बाळ झाला सी उत्पन्न त्यात नीती खेळता कर्दम बाळ उदयाते आले हो ऐसी ऐकता गुरुगोष्टी म्हणे भूत नो हे तपो जेठी मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे ऐसे ऐकुनी प्रांजळ मत मग श्री गुरुचा धरून हात बाळ होते चिरपदरात तयापासी पातले बाळ उचलोनी मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊन जात गोदुग्ध आणून पान त्वरित ते बाळका पै केले यावरी वसन झोळी करून आत घातला गहनी नंदन यावरी तया गावीचे जन शिबिरापाशी पातले नाथ चरणी अर्पुनी माथा पुसती हे नाथा समर्था बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्था निवेदित तो ऐकून सकळ वृत्तांत आश्चर्य करती क्षणोक्षणी म्हणे धन्य धन्य संजीवनी हा कलित उदेला उष्णा मुनी परी त्याही प्रत्यक्ष सर्वगुणी नाथ मच्छिंद्र वाटतो पहा पहा हा गुरुदैत्य शवशरीरा सावध करीत परी त्या म्हणाया जडदेहस्थ जीवदशा व्यापितसे तैरी तैसानो हे मच्छिंद्रनाथ तरी तैसानो हे मच्छिंद्रनाथ कर्दम पुतळा केला जिवंत तस्मात शुक्र तो त्या तुलनेत सहस्त्रभागी दिसेना तरी उशना न म्हणू संमती द्वितीया ब्रह्मा पातला क्षिती तीही संमत गौण चित्ती मच्छिंद्र भाग्य दिसतसे पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज तरी मूळ त्यात असे बीज बीजा समान रुख होय यावरी आणिक दुसरा अर्थ विधी स्वंगे उत्पत्ती करीत तैसानो हे मच्छिंद्रनाथ शिष्या हाती करविला महाबीजा वीण जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी होऊन मच्छिंद्रनाथ मिरविला ऐसे परस्परे भाषण करीती गावीचे सकळ जन यावरी बोलती नाथा कारण नाथा निकट बैसोनिया म्हणती महाराजा प्रताप तरणी बाळाचे कष्ट करू जाणे जननी ती तो बाळका न दिसे करणी दैवी नंदन हासे पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होई नाथ ते नाथा श्रेष्ठ तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा ती ते बाळक खरी अर्पण
करील तयाचे संगोपन, तुम्हा लागी कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा. ऐसी ऐकता जगाची वाणी, मान तुकावी मच्छिंद्र मुनी. म्हणे वाळते धर्मजननी, कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, विचार करिता ती ग्रामस्थ. तो ग्रामा माझी विप्रगृहात, मधुनामानंद तसे. तयाची कांता लावण्य खानी, पतिव्रता धर्मपत्नी. सत्यसंचित सर्वज्ञानी, ज्ञान कळा पैयसे. नामे कौतुकासे गंगा, निर्मळपणी असे अभंगा. पती सेवे अंतरंगा, जगा माझी मिरवली. उदरी नाही संतती, तेने विफळ प्रेम चित्ती. संतती वीण कामगती, संसार ते वेदना. सदा वाटे हुरहुर, लोकांचे पाहुनी किशोर. चिंती पाहुनी चिंती गहीर, शाशंकित होता ती. नाना यत्न संततीसाठी, करुणी बैसले होते जेठी. उपायन चाले परमकष्टी, जगा माझी मिरविला. ऐसे असता उभयजन, तो दैवे उदेला मांदुसा कारण. ग्रामस्थान करीत याचे स्मरण, अकस्मात पळी झाले. जैसा द्रोणाचा विषम काळ, निवटावया उदेला उत्तम वेळ. सहज खेळी गांधारी बाळ, विटी कुपात पडियेली. की रत्नांची होणे उत्पत्ती, म्हणून देवदानवमती. अब्धी मंथनी उदेली चित्ती, एक भावे करोनिया. तन्याये मधुप्राचे, तन्याये मधुविप्राचे. दैव उदेले जगमुखे साचे, म्हणून स्मरण निघाले त्याचे. मान्य पडले सर्वांसी, मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून. मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून, म्हणती महाराजा मधु ब्राह्मण. तयाची कांता परम सगुण, ज्ञान कळा असे की. तो वो पोनी बाळ गोमट, तेथीचे होईल पूर्ण शेवट. पुत्रार्थी परमानिष्ठ, दिवस सती महाराजा. ऐसी ऐकुनी मच्छिंद्रवाणी, पुत्राचार आहे संरक्षणी. मग त्या विप्रा बोलावणी, कांते सहित आणले. परी ते भार्या लावण्य राशी, सद्गुणवर्या जगासी. नाथ पाहताच ते चित्तासी, ओळखिले हृदयात. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ, उत्तम जागे दिसून येत. सकळ जगमान देत, तस्मात श्रेष्ठ आता हे. तो जगा माझी आहे भला, तो तैसाची प्रलोका ठेला. जो जगी जाय मानवला, परलोकी मानवला तोची एक. आणिक भविष्यावश्य जाण, अर्थार्थी करी गमन. मग कौतुकाने जवळ घेऊन, बाळ ओटी ओपी तसे. म्हणे माय ओ माय ऐक, हा बाळ आहे वरदायक. नवनारायणातील एक, करभंजन मिरवला. याचे होता संगोपन, फेडील दृष्टीचे पारण. जगा माझे स्थूलवटमान, पुत्र तुझा मिरवेला. म्हणशील हा होईल कैसा, तरी कीर्तिध्वज मित्र जैसा. की देवकीचा हरी जैसा, वंद्य असे जगाते. माय मी काय सांगू गहन, या बाळाचे चांगुलपण. मूर्तिमंत याचे सेवे कारण, कैलासपती उतरेल गे. तयाची निवटून अज्ञान राशी, हा अनुग्रह होईल तयासी. आणून ठेविल निवृत्त पदासी, निवृत्ती नामे मिरवणी. म्हणे हा अयोनी संभवला, जगा माझे सहजगे मिरवला. परी अति शहनी नाम, याला गहनी असे देई का. यावरी आणिक सांगतो तुझसी, आम्ही जातो तीर्थस्नानासी. उपरी फिरून 12 वर्षी, गोरक्ष बाळ येईल गे. तो याते अनुग्रह देऊन, मायगे करील सनातन. परी तू आता जीवित्व लावून, संगोपन करियाचे. यावरी बोले कौतुके सती, की महाराजा योगमूर्ती. बाळ ओपिले माझे हाती, परी संशय एक असे. तुम्ही 12 वर्षाला परतून, बाळ न्याल की मजपासून. मग कैसे जननीपण, जगा माझी मिरवावे. मग केल्या कष्टाचे आचरण, मज मिरवेल की भाडाईतपण. तरी प्रांजळपणी आताची वचन, मजपती सांगिजे. पहा पहा जी आशाबद्ध, सकळ जगासे प्रसिद्ध. तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध, एक भागी लावाजी. तुम्हा आशा असेल याची, तरी तैशीच गोष्टी सांगायाची. मग नाथ गोष्टी ऐकुनी तिची, प्रांजळ वचन बोलत असे.
माये संशय सांडुनी म्हणी बाळ न्यावे आपुले सदनी माझी आशा बाळा लागुनी गुंतती नाही जननीये तरी तुझा लाभो सुत प्रांजळपणी मिरवो जगात तू माय हा सूत लोकां माझी बोलतील मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो तर परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी पुढे जाईल तीर्थस्नानासी तू सांभाळ तुझपाशी चिरंजीव असो हा ऐसे बोलून ग्रामस्था ते शपथपूर्वक साक्ष सहित निर्मळपणी करून चित्त कौतुक सदनी बोलवी मंत्री चर्चुनी विभूती माळा मोहनास्त्र घातले गळा कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाटतसे मग ते बाळ लावून स्तनी गावीच्या आणून सुवासिनी पालखात घातले प्रेमे करुणी गहनी नाम स्थापिले यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामी करुणी वास मग सवे घेऊनी गोरक्षास तीर्थस्नाना चालिला पुसुनी सकळ ग्रामस्थांसी निगता झाला गौरवेसी मार्गलक्षुनी तीर्थस्नानासी बद्रिकाश्रमी जातसे परी मार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाची घेऊनी पाठ कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट परीक्षे ते पाहतसे नंतरी ते पाहता परी विषमाशी विषम दिसती सर्व कार्यासी मग मच्छिंद्र विचार करी मानसी तप पूर्ण नसे या मुळीच पदरी पैसा नसता की दान मिरवी दांबिका व्ययसा तेवी मंत्र हेतू तपोलेशा विना विषमा हे हा तरी आता बद्रिकाश्रमी बद्रिकेदार उभा स्वामी तया हाती गोरक्ष वोपुनी तया लागे रुजवावा ऐसा विचार करून चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी मग लक्ष्मी हिमाचल मार्गाप्रती बद्रिकाश्रम प्रती पै गेले ते गेले परी तेथील कथन पुढले अध्यायी होईल श्रवण अर्थ धरूनी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडी सूत सेवे लागी अर्थी प्राणांत ग्रंथ आदरी मिरवितसे तुमचे कृपेची लयुनी भूषण नरहरिवंश पूर्ण कवी मालो धुंडी नंदन संत गणी मिरवला स्वस्ति श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर दशमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु श्री नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त।